दिवस रात्र कष्ट करायला शेतकरी कधीच घाबरत नाही. पण निसर्गाचा समतोल ढासळत चालल्यामुळं पावसाचं मान बदललंय. पाण्याची टंचाई भासू लागली. ओढ्याच्या धरणाचं पाणी गेलं, मोटरचं पाणी गेलं, इंजिनं गेली, आता विजेच्या मोटारीचं पाणी आलंय. शेतकरी सुद्धा जमिनीतलं 200-400 फुटावरचं पाणी उपसू लागलाय. आणि आता विजेची टंचाई सुरू झाली. शेतीला दिवसा 3 दिवस आणि रात्री 3 दिवस अशी वीज मिळू लागली. दिवसाला लाईट टिकत नाही, म्हणून परशा रात्रीचा पाण्यावर जायचा. हातात बॅटरी, खांद्यावर घोंगडी आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड. जोडीला त्याच्यासोबत त्याचा लाडका कुत्रा भाल्या असायचा. लाडका इमानी कुत्रा. रात्रीच्या वेळेला जंगली श्वापदं, डुक्कर, लांडगे, कोल्ही, विंचू, साप यांचा संचार असतो. म्हणून 2-2 वाफ्यावर पाणी लावून परशा घोंगडी टाकून पडून राहायचा. त्याचा भाल्या त्याच्या पायथ्याला बसून त्याची राखण करायचा. शेतीचं पाणी पाजून झालं की दोघेही रात्री घरी परतायचे. आज नायकाच्या धर्मानं परशाला वस्तीवर जेवायची मेजवानी दिली होती. सश्याचं मटण खाऊन, मेजवानी खाऊन आज परत परशा भाल्यासोबत पाण्यावर गेला होता. रात्रीची विहिरीची लाईट अजून आली नव्हती. आटो लावून परशानं घोंगडीवर अंग टाकलं. पायथ्याला भाल्या पहारा देत बसला होता. कशाची तरी चाहूल लागल्यानं भाल्या वास काढू लागला. इकडे तिकडे सर्वत्र फिरत होता, शोधत होता. त्याला काहीच दिसत नव्हतं. पण काळ्याकुट्ट अंधारात त्याचा शोध मात्र सुरू होता. परशाची गाढ झोप लागली होती. बाजूच्या बांधातून आलेला नाग परशाच्या छातीवर फणा काढून फुसफुसत होता. भाल्यानं त्याला बघितलं आणि जोर जोरानं भुंकायला सुरुवात केली. तो नागावर जोर जोरानं भुंकून जायचा, भुंकायचा, पण नाग त्याच्यावर फुटकार टाकत फणा आपटायचा. परशा मात्र गाढ झोपेत होता. झोपेतच परशानं पांघरुणासाठी हात उचलला तसा नागाने जोरदार त्याच्या हातावर फणा मारला. तशी भाल्यानं चिडून जाऊन जीवाची पर्वा न करता नागावर झेप घेतली आणि नागाला जबड्यात पकडून मालकाच्या अंगावरून बाजूला फेकलं. तिथे दोघांची झटापट सुरू झाली. तसा परशा त्या आवाजानं जागा झाला. आवाजाच्या दिशेने त्यानं बॅटरीचा झोत टाकला. भाल्याच्या अंगाला भल्या मोठ्या नागाने पिळा मारला होता. अनेक जागी त्याला दंश केला होता. भाल्या जीवाच्या आकांताने त्याच्याशी लढत होता. विजेचा शॉक लागावा तसा परशा जागेवरून उठला. बॅटरीच्या प्रकाशात त्यानं परशानं बघितलं. भाल्यानं पण त्या नागाला बऱ्याच ठिकाणी चावा केला होता. नागाची पकड सुद्धा सैल पडू लागली होती. परंतु नागाने जागोजागी केलेल्या दंशामुळं भाल्या सुद्धा चिडला होता आणि क्षणभरच भाल्याच्या तोंडात नागाचा फणा आला आणि भाल्याने चाव चाव चावला. नागाची पकड आता सुटली होती. तो भला मोठा नाग वळवळत गतप्राण झाला. भाल्याच्या अंगातही विष भिनू लागल्यानं त्याच्याही तोंडातून फेस येऊ लागला होता आणि काही क्षणातच त्याचं सगळं अंग काळनिळ झालं. भाल्यानंही मान टाकली, जीभ बाहेर टाकली. तसा परशानं हंबरडा फोडला. त्या आवाजानं जवळच्या वस्त्यावरली माणसं तिकडे धावली. परशा त्यांच्या गळ्यात पडून रडरड रडला. भाल्यासारखा इमानी कुत्रा मला भेटणार नाही म्हणून. या मालकासाठी स्वतःचा जीव देणाऱ्या या भाल्यासाठी परशानं त्याच्या शेतात समाधी बांधली. तात्पर्य काय? तर हे पाळीव प्राणी असतात ना, त्यांच्यावर जेवढं तुम्ही प्रेम लावाल तेवढे ते इमानीपणानं आपली सेवा करतात. म्हणून या माणसानं सुद्धा त्यांचं अनुकरण केलं पाहिजे, इमानी राहिलं पाहिजे.